नमस्कार, मी रामचंद्र कनसे, गाव यतगाव, तालुका कडेगाव. या माझ्या शेतामध्ये अशोका कंपनीचं हे बेलीचं बिनीस आहे आणि हे 4 वर्षापासून मी बेलीचं व्हरायटी करतोय. माझ्या शेतामध्ये मी पहिल्यापासून जे बिनीस चालू केलं ते अशोका कंपनीच्या बेली ह्या व्हरायटीपासून. कंपनीनं भरपूर मला फायदा करून पण दिलेला आहे, तसं ह्या बेली व्हरायटीनं माझा भरपूर फायदा केलेला आहे. तसं बघायला गेलं तर ह्या बेलीला अशी तवरी येते आणि बारीक बारीक शेंग, एक नंबर साईज वगैरे चांगली होते. आपल्याला 9 ते 10 इंचाची शेंगच्यापासून मिळते. जास्त ह्याला म्हटलं तर औषध जास्त लागत नाही. बेली त्या बाबतीत औषधाच्या बाबतीत फार कमी लागते आणि बेली व्हरायटी तशी चांगली आहे, कारण मार्केटच्या दृष्टिकोनातून पण चांगली आहे, रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे, टिकाऊ क्षमता चांगली आहे. जरी समजा आज हैदराबादला भरायचं म्हटलं प्रवासात 10-12 तासाचं राहिली तरी ह्याच्यावर काही फरक नाही पडणार, परिणाम होत नाही. सर्व बाजूनी बघितलं तर ही व्हरायटी माझ्या दृष्टिकोनातून चांगले उत्पादनाच्या दृष्टीनं एक नंबर व्हरायटी आहे. बाकी व्हरायटीच्या स्पर्धेत म्हटलं तर बेली ही टिकायला चांगली आहे. मध्यंतरीच्या काळात थोडी उगवण क्षमता कमी झाली होती, कारण पावसाळ्यामुळे जरा प्रॉब्लेम येत होता, पण आता उगवण क्षमता चांगली आहे. नवीन बॅचचं व्हरायटी आहे आणि बियाणं म्हणाल तर फ्रेशमध्ये आहे. आपण आता हे करू शकतो, काही अडचण नाही. आणि याचं अंतर म्हटलं तर 10 इंचाचं अंतर घ्यायचं आहे. दोन्ही ओळीमधलं 1 फुटाचं अंतर ठेवायचं आणि सलग 2 ओळी टाकून द्यायचा. थंडीच्या दिवसात एक नंबर व्हरायटी आहे. दिसायला चांगली, रोगप्रतिकारक शक्ती असणारी व्हरायटी आहे आणि टिकाऊ क्षमता आहे. साधारणतः 30 रुपये 40 रुपये दर असेल तर ही व्हरायटी परवडते, कारण ह्याला उत्पादन जास्त आहे. एकरी 22-23 टन माल निघतोय, अडचण काहीच नाही. 22 जरी टन धरला आणि 20 रुपये जरी गेलं तर एक 4 लाख रुपये झाले. 2-2.5 लाख रुपये खर्चात गेले तरी 1.5 लाख रुपये 6 महिने शिल्लक राहू शकतात. साहेब, आपली मालगुडी एक म्हणून व्हरायटी आहे बुटकी, ती कशी वाटली? ती कधी यूज केली का आपण? नाही, मालगुडी लावलेली आहे मी. मालगुडी झुडपी व्हरायटी आहे, पण त्याला सुद्धा ह्या पद्धतीनं जर तारकाठी केली तर 2 बहार येऊ शकतात आणि 2 बहारामध्ये त्याचं नाही म्हटलं तर एक 9 टनापर्यंत अवरेज निघू शकतं एकरी. बेली आणि मालगुडी यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का? हा, बेली आणि मालगुडीमध्ये फरक एवढा आहे की बेलीची थोडीशी शेंग जरा हिरवट पांढरा येते आणि मालगुडीची म्हणाल तर डार्क हिरवट येते.